इस्रायल विरुद्ध हमास गेल्या 2 वर्षांपासून मिडल ईस्टमध्ये भीषण युद्ध सुरू आहे। या संघर्षात आतापर्यंत तब्बल 70,000हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 1.5 लाखाहून अधिक जखमी झालेत। एवढं होऊनही हा संघर्ष थांबलेला नाही। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर्षी सप्टेंबर महिन्यात युद्ध थांबवण्यासाठी गाझा पीस प्लान मांडला। या प्लानला हमास आणि इस्रायलने कागदावर मान्यता दिली असली तरी ग्राउंडवर तो अजूनही अंमलात आलेला नाही। हमासने इस्रायलची शस्त्र खाली ठेवण्याची अट मान्य केलेली नाही। यामुळे बॉर्डरवरती अजूनही रोज संघर्ष पाहायला मिळतोय। मात्र आता इस्रायलने हा संघर्ष आणि यामुळे होत असलेली जीवितहानी थांबवण्यासाठी एक लॉंग टर्म प्लान आखलाय। या प्लाननुसार इस्रायल गाझातल्या मुस्लिमांना आफ्रिकेत सेटल करणार आहे। इस्रायलने आता या दिशेने पावलं टाकायलाही सुरुवात केली आहे। मात्र इस्रायलच्या या प्लानला अन्य मुस्लिम देशांचा प्रचंड विरोध आहे। हा सगळा विषय नेमका काय आहे? गाझातले मुस्लिम आफ्रिकेत सेटल करण्याचा इस्रायलचा प्लॅन काय आहे? इस्रायल या दिशेने कसे पावलं उचलत आहे? याला अन्य देश का विरोध करतायत? सगळं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। शुक्रवारी 26 डिसेंबरला इस्रायलने अचानक एक मोठा निर्णय घेतला। हा निर्णय म्हणजे एका नव्या देशाला मान्यता देण्याचा। इस्रायलने आफ्रिका खंडातल्या सोमालीलँडला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शुक्रवारी ही घोषणा केली। हा देश सोमालिया या देशातून वेगळा झालाय। महत्त्वाचं म्हणजे सोमालीलँडला अधिकृत मान्यता देणारा इस्रायल हा जगातला पहिला देश आहे। यामुळे याची चर्चा जगभरात व्हायला लागली आहे। आता इस्रायलने या देशाला अचानक का मान्यता दिली हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सोमालीलँडबाबत थोडक्यात जाणून घ्यावं लागेल। सोमालिया हा आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडे असलेला देश। हा देश ज्या भागात आहे त्या भागाला हॉर्न ऑफ आफ्रिका असंही म्हणतात। सोमालिया हा जगातल्या सर्वात गरीब, अविकसित आणि मागास देशांपैकी एक आहे। हा देश सततच्या गृहयुद्धाने त्रस्त आहे। इथे उपासमारीची समस्याही मोठी आहे। या देशाच्या उत्तरेला जो प्रदेश आहे त्याला सोमालीलँड असं म्हणतात। सोमालीलँडची विशेषता म्हणजे तो अरबी समुद्राला लागून आहे। त्याच्या उत्तरेला एडेनचं आखात आहे आणि त्या पलीकडे यमन देश आहे। यमन आणि आफ्रिका खंडादरम्यान लाल समुद्राची अगदी चिंचोळी पट्टी आहे। ही पट्टी सोमालीलँडला लागून आहे, त्यामुळे स्ट्रॅटेजिकली हा देश अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे। 20व्या शतकात या प्रदेशावरती ब्रिटिशांचं आणि इटलीचं राज्य होतं। त्यावेळी उत्तरेकडचा सोमालीलँड प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात होता, तर दक्षिणेकडच्या भागावरती इटलीचं नियंत्रण होतं। 1960 साली या दोन्ही प्रदेशांना स्वातंत्र्य मिळालं। त्यानंतर ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या सोमालीलँडनं स्वतःहून दक्षिणेकडच्या इटालियन सोमालिया सोबत एकत्र येण्याचा निर्णय घेतला। अशा प्रकारे हे दोन्ही प्रदेश मिळून सोमालिया रिपब्लिक नावाचा एक नवा देश अस्तित्वात आला। पण 1991 मध्ये सोमालियातलं सरकार कोसळलं आणि त्यानंतर उत्तरेकडच्या सोमालीलँडनं स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं। सोमालियाचा अर्थातच याला विरोध होता। तेव्हापासून हा वाद सुरू आहे। सध्या सोमालीलँडचं स्वतःचं संविधान आहे। तिथे स्वतंत्र निवडून आलेलं सरकार आहे, वेगळं चलन आहे आणि वेगळे पोलीस आणि सैन्य सुद्धा आहे। आश्चर्याचं म्हणजे एवढं सगळं असूनही सोमालीलँडला अजूनही कोणत्याच देशानं मान्यता दिली नव्हती। आता इस्रायल त्याला मान्यता देणारा जगातला पहिला देश बनलाय। पण इस्रायलनं अचानक हा निर्णय का घेतला ते पाहू। त्यावरून इस्रायलचा गाझाबाबतचा भविष्यातला प्लॅन काय आहे ते समजून येईल। असोसिएटेड प्रेसच्या रिपोर्टनुसार या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिका आणि इस्रायलनं पूर्व आफ्रिकेतल्या 3 देशांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता। यापैकी एक सोमालीलँड होता। रिपोर्टनुसार इस्रायलनं गाझामधल्या पॅलेस्टिनी नागरिकांना आफ्रिकेतल्या या भागात स्थलांतरित करण्याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे। रिपोर्टमध्ये म्हटलंय की इस्रायल आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सुदान, सोमालिया आणि सोमालीलँडच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता। पण यावरून मोठा वाद झाला। यानंतर सुदानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी अमेरिकेकडून असलेल्या प्रस्तावाला नकार दिला, तर सोमालिया आणि सोमालीलँडच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचा कुठलाही संपर्क झाला नाही असं म्हटलं। एपीच्या दाव्यानुसार ट्रम्प यांची गाझामधल्या 20 लाखहून अधिक लोकांना कायमस्वरूपी दुसरीकडे पाठवण्याची योजना आहे। त्यांनी प्रस्ताव दिलाय की अमेरिका या प्रदेशाची मालकी घेईल, तिथं देखरेख ठेवेल आणि त्या भागाला एक रिअल इस्टेट प्रकल्प म्हणून विकसित करेल। इस्रायलचा या प्लॅनला पाठिंबा आहे, पण गाझामधल्या पॅलेस्टिनींनी याला नाकारलंय। अरब राष्ट्रांनी सुद्धा याला तीव्र विरोध केलेला आहे। जर पॅलेस्टिनी नागरिकांना अशा प्रकारे दुसरीकडे जाण्यास भाग पाडलं तर युद्धाची परिस्थिती निर्माण होईल असं अरब राष्ट्रांनी म्हटलंय। आता काय घडलंय तर इस्रायलनं सोमालीलँडला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे। तेव्हापासून या प्लॅनची पुन्हा एकदा चर्चा व्हायला लागली आहे। इस्रायलला गाझामधले पॅलेस्टिनी नागरिक सोमालीलँडमध्ये पाठवायचे आहेत, म्हणूनच त्यानं या दिशेनं पावलं उचलत सोमालीलँडला स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्याचं बोललं जात आहे।
सोमालिलँडची लोकसंख्या 30 लाखहून अधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून इथं सोमालियाच्या तुलनेत स्थिर वातावरण आहे. सोमालिया देश सध्या सततच्या अंतर्गत संघर्षानं ग्रस्त आहे, पण सोमालिलँडमध्ये शांतता आहे. यामुळे आता इस्रायल तिथं पॅलेस्टिनींना पाठवण्याच्या दिशेनं पावलं उचलत असल्याचं दिसतंय. सोमालिलँडला मान्यता देण्यामागे हे सर्वात मोठं कारण आहे. इस्रायलचा हा भविष्यातला प्लॅन पाहूनच मुस्लिम राष्ट्रांनी या निर्णयाचा जोरदार विरोध केलाय. इस्रायलनं सोमालिलँडला दिलेली मान्यता तत्काळ रद्द करावी असं मुस्लिम राष्ट्रांनी म्हटलंय. जॉर्डन, इजिप्त, इराण, इराक, लिबिया, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, तुर्की जवळपास प्रत्येक मुस्लिम राष्ट्रानं इस्रायलला विरोध केला आहे. यासोबतच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशननंही निवेदन जारी करून आपला आक्षेप नोंदवलाय. अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी इस्रायलच्या या निर्णयाचा निषेध केलाय. अरब लीग, गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल, आफ्रिकन युनियन यांनी सोमालियाच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हटलंय. सोमालियानं इस्रायलचा विरोध करत यामुळे प्रदेशातल्या शांततेला धोका निर्माण होईल असं म्हटलंय. इस्रायलनं आपला निर्णय तात्काळ मागे घ्यावा असं सोमालियाचं म्हणणं आहे. युरोपियन युनियननंही इस्रायलनं सोमालियाच्या अखंडतेचा आदर करावा असं म्हटलंय. आता या सगळ्यावरती अमेरिकेचं काय म्हणणं आहे, तर अमेरिकेनंही इस्रायलला पाठिंबा दिलेला नाही. सोमालिलँडला मान्यता देण्याबाबत ट्रम्प यांना विचारलं असता आमचं तसं करण्याचा कोणताही विचार नाही असं ट्रम्प म्हणाले. याला कारण म्हणजे अमेरिका आणि सोमालिया यांच्यात जवळचे संबंध आहेत. हॉर्न ऑफ आफ्रिकेच्या प्रदेशात सोमालिया हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार देश आहे. या देशाचं स्ट्रॅटेजिक लोकेशन अमेरिकेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. पण जर अमेरिकेनं सोमालिलँडला मान्यता दिली तर त्याचे सोमालियाशी संबंध खराब होतील. हे अमेरिकेला परवडणार नाही. त्यामुळे अमेरिकेचा याला विरोध आहे. पण दुसरीकडे सोमालिलँडमध्ये या निर्णयाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. तिथले लोक रस्त्यावर येऊन आनंद साजरा करतायत. आता अमेरिकेनं सध्या जरी सोमालिलँडला मान्यता देण्यास नकार दिला असला तरी भविष्यात या मुद्द्यावरून अमेरिका इस्रायलची साथ देण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार म्हटलंय की त्यांना इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर कायमचा उपाय शोधायचा आहे. जर भविष्यात इस्रायलनं पॅलेस्टिनींना सोमालिलँडमध्ये पाठवण्याच्या दृष्टीनं गंभीरतेनं पावलं उचलले तर अमेरिका सुद्धा याला पाठिंबा देऊ शकतो. यावर्षी ऑगस्ट महिन्यात ट्रम्प यांना याच मुद्द्यावरून प्रश्न विचारण्यात आला होता. सोमालिलँडनं पॅलेस्टिनींना स्वीकारलं तर त्याला मान्यता देण्यास अमेरिकेचा पाठिंबा असेल का, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. त्यावरती त्यांनी आम्ही सध्या याचा विचार करत आहोत. हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे, पण आम्ही सध्या त्यावर काम करतोय असं म्हटलं होतं. यावरून अमेरिका त्या दृष्टीनं विचार करते हे नक्की आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेच्या टेक्सास राज्याचे रिपब्लिकन सिनेटर टेड क्रूज यांनी ट्रम्प यांना एक पत्र लिहून सोमालिलँडला मान्यता देण्याची मागणी केली होती. क्रूज यांना अमेरिकेतल्या इस्रायल समर्थक लॉबीकडून जवळपास $2 मिलियन निधी मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे अमेरिकेतली इस्रायल लॉबी आता या दिशेनं पावलं उचलत असल्याचंही दिसतंय. इस्रायलसाठी सोमालिलँड आणखी एका कारणासाठी महत्त्वाचं आहे. सोमालिलँडच्या उत्तरेला एडेनचं आखात ओलांडलं की यमन हा देश आहे. या देशातल्या हुथी बंडखोराचा सध्या इस्रायलला प्रचंड त्रास होतोय. या भागात असलेल्या लाल समुद्राच्या चिंचोळ्या पट्टीतून जगातल्या 10 ते 12% व्यापार होतो. मात्र यमनमधले हुथी बंडखोर या भागातून जाणाऱ्या इस्रायलच्या जहाजांवरती वारंवार अटॅक करतात. या बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी इस्रायलसाठी सोमालिलँडचं लोकेशन महत्त्वाचं आहे. सोमालिलँडच्या मदतीनं इस्रायल दुसऱ्या बाजूनं हुथी बंडखोरांवरती नियंत्रण मिळवू शकतो. आता सोमालिलँडला मान्यता देऊन इस्रायलला तिथे आपला एखादा मिलिटरी किंवा एअरबेस उभारू शकतो अशी ही शक्यता आहे. एकूणच काय तर सोमालिलँडला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याचा इस्रायलचा निर्णय ऐतिहासिक आहे. हा निर्णय घेऊन इस्रायलनं गाझातल्या पॅलेस्टिनींना तिथं सेटल करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच मुस्लिम राष्ट्रांनी याचा एवढा तीव्र विरोध केलाय. आता पुढे नेमकं काय घडतं, मुस्लिम राष्ट्र इस्रायलचा कसा विरोध करतात, अमेरिका या मुद्द्यावरून इस्रायलला पाठिंबा देतो का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, इस्रायलचा हा निर्णय योग्य आहे का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.